संकेत संकेत तळेकर तर नॉन स्ट्राईक एंडमध्ये बाद विजय काळे तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी अतुल सुरुंग. पहिला चेंडू वेगवान रित्या इथे हाताळला गेलाय. डिफेन्सिव्ह पद्धतीने हा चेंडू इथे खेळून काढला संकेत तळेकर या फलंदाजाने. या एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. किरण आहे तिकडे. किरण महत्वाचे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडूवरती सिंगल 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. मंगलमूर्ती स्पोर्ट्स मागले आयोजित मंगलमूर्ती चषक ब्लॉक मध्ये हा चेंडू आता लागला. धावची संधी निर्माण झालेली आहे मात्र थोडासा वाईड झाला आणि आपण पाहतो एक धाव ही पुन्हा एकदा कंप्लीट झाली. सिंगल सिंगल अँड सिंगल 3 सिंगल धावा आलेल्या आहेत. बघा सरळ बॅटने खूप चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे बघा खूप चांगला झेल पकडलाय. नियंत्रण बघा किती चांगलं पाहायला मिळतं मिलिंद याचं फलंदाज वाट. विकेट डाऊन झालेला नवीन बॅटर होतोय सुधीर सातवी. वेगवान चेंडू आहे तेज तर्रार कट करण्याचा प्रयत्न बॅटन बॉल संपर्क नाही आहे. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. अतुल सुरुंग पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना वेगवान चेंडूचा मारा करतोय. वेगाने चेंडू हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे. आतापर्यंत 3च धावा त्याने खर्च केल्यात. बघा ब्लाइंड शॉट केला जातोय. चेंडूवरती कुठल्या प्रकारे नजर नव्हती आणि हा चेंडू निर्धावाच्या स्वरूपात आलेला आहे डॉट बॉल. तर षटक संपले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर फक्त 3 गडी बाद झाला 1. सलामीचा फलंदाज विजय काळे हा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. चला थोडीशी घाई करायची विनंती असेल स्पीडअप करा. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी नवनाथ येतोय. नवनाथ गहिरा. नवनाथचा पहिला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. फक्त एक सिंगल धाव आली आहे. या सिंगल धावेने धावफलक 4 या धावसंख्येवरती 4 रन्स समोर 4 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीवाडा आणि NCC नायगाव
असा आपण हा मॅच इथे पाहतोय. फुलटॉस चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा मिलिंद आलाय आणि यावेळेस मात्र मिलिंद याने चुकी केलंय. बघा सहज सोपा झेल होता मिलिंद धिंडाकडे, मात्र त्याने हा झेल सोडलाय. जीवनदान मिळालंय. फलंदाज आपण पाहतो जो नव्याने आला होता सुधीर सातवी, त्याला जीवनदान मिळालं. 2 धावा त्याने पूर्ण केल्या. धावफलक 6 या धावसंख्येवरती. 6 रन ऑन द बोर्ड ह्या डाग्या जात आहेत. बघा चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती येऊन आदळतोय. फलंदाज बाद. बघा उचली घेणारा चेंडू होता, चेंडूवरती नजर होती, नजर घटी, दुर्घटना घटी. प्रफुल्ल येतोय, प्रफुल्ल नाईक बॅटर. ऑन साईडला हा फटका केला गेला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिलिंद आपण पाहतो. मिलिंद धिंडा खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे राहिलेलं आहे. जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा या संघाचं बॉलिंग देखील खूप चांगली झालेली आहे. अतुल, त्यानंतर नवनाथ, 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा मॅच आपण पाहतोय. हे दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि सध्या धावसंख्या आपण जर बघितली ना तर 7 धावा हे धावफलकावरती पाहायला मिळते. अख्खू टप्प्याचा चेंडू उशाळा करण्याचा प्रयत्न प्रल्हाद आहे. प्रल्हाद बोलली कुठलीही चूक होत नाहीये. सहज सोपा झेल प्रल्हादाने पकडलाय. फलंदाज बाद. तर आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. नव्याने बॅटर कुणाल आलाय आणि कुणाल साठी हा चेंडू निर्धाव. डॉट बॉल. षटकाची समाप्ती झालाय. 2 षटक संपलेत. धावफलकावरती 7 धावा. नवनाथ गहिला याने देखील खूप चांगली बॉलिंग इथे हाताळलेली आहे. तिसरा षटकासाठी गोलंदाज धीरज धिंडा. पहिला चेंडू
कमरेशावरती हाताला आणि पंचांनी नो चेंडूचा इशारा देखील केलाय. बघा पहिला चेंडू कमरेच्या वरती आणि पंचांनी लगेच नो चेंडू देखील घोषित केला आणि या नो चेंडूवरती 2 धावा देखील पूर्ण केल्यात. 1+2 अशा 3 धावा धावफलकावरती आणि पुढचा चेंडू फ्रीड असेल. ब्लॉक मध्ये चेंडू आहे. कमबॅक बघा पहिला चेंडू कमरेच्या वरती होता मात्र हा चेंडू पायावरती आदळला आहे. यॉर्कर आपण पाहतोय अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू त्या हाताला गेला होता. बॅट्समन कडे कुठली संधी नव्हती. चेंडू ते निर्धाव. हा चेंडू आपण जर बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय आणि बॅट्समन हा चेंडू सोडून दिलाय. प्रफुल्ल नाईक जो आपण बॅट्समन पाहतोय त्याने हा चेंडू सोडून दिलाय मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडूला खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर इथे उडवलाय प्रफुल्ल याने. क्षेत्ररक्षण बघा खूप चांगले झाले. संजय धुंदाकडनं फेकी देखील खूप चांगली झाली. ईमेल प्रमाणे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो झालाय. एक सिंगल धाव. धावफलक 11 या धावसंख्येवरती. बरकस मारण्याचा प्रयत्न. यस गॉन. फलंदाज बाद होतोय. कुणाल जो नव्याने फलंदाज आला होता तो आपला भोपळा न फोडता बाद होऊन माघारी परततोय. ओव्हरमध्ये चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 धावा लागल्यात. 11 कुठेतरी लो स्कोरिंग मॅच इथे आपल्याला पाहायला मिळू शकतो. हॅलो मदन येतोय. मदन काळे न्यू बॅटर. ब्लॉकरमध्ये चेंडू मात्र कार्पेटच्या सायने चेंडू खेळून काढला. एक धाव कंप्लीट झाली. अतुल आला चेंडूवरती. तोपर्यंत दुसरी धाव ही वेगाने कंप्लीट झालेली आहे. खूप चांगली रनिंग विथ द विकेट्स कारण अतुल सारख्या फिल्डर कडून ही दुसरी धाव येणं म्हणजे नक्कीच एक चांगली रनिंग विथ द विकेट्स मानावी लागेल या 2 फलंदाजांची. मदन आणि प्रफुल्ल. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेलाय तो म्हणजे 13 धावसंख्येवरती. या षटकातील चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू. सरळ बॅटने पुन्हा एकदा हा फटका खेळलाय. चेंडू जातो लॉंग ऑफ मध्ये. अतुल पुन्हा एकदा आलाय आणि अतुलचा थ्रो बघा किती चांगला झालाय. लक्ष होता अतुल याचा. सरळ स्ट्राईक एंड कडे थ्रो झाला आणि मदन अडचणीमध्ये सापडला. फलंदाज बाद. बघा गुरुनाथ तांडेल सध्या डीजेची भूमिका अदा करत असताना 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 3 ओव्हरमध्ये आपण पाहतो या धावफलकावरती कमी धावा लागल्यात कारण 18 चेंडूचा खेळ झाला आणि फक्त 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॅटिंग मध्ये कुठेतरी कमीपणा दिसतो NCC नायगाव या संघामध्ये. संकेत, विजय, सुधीर, कुणाल आणि मदन हे फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत. प्रफुल्ल आहे अजूनही आपण पाहतोय आणि प्रफुल्ल करता देखील निर्धाव चेंडू इथे हाताळला सुनील बोचल या गोलंदाजाने.
आपण हा सीझन जर बघितला ना तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमसाठी खूप चांगला गेलेला आहे. बघा ऑन साईडला फटका खेळला, क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र चेंडूची उसळी घेतली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. चौकार येतो, या चौकारेषी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावरच बघा प्रफुलच्या बॅट मधून आणखीन एक धमाका ठोकलाय, षटकार, 6 धावा. इथे हात खोलण्याची संधी मिळालाय प्रफुल याला आणि प्रफुल ती दोन्ही हाताने कबूल करतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 24, 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. साईडला फटका केला, पुन्हा एकदा मिलिंद आहे तिकडे, एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न असेल, थोडासा मिस्टेक झाला, हलकासा मिस्टेक, आणि त्याचं रूपांतर प्रफुल याने पुन्हा एकदा 2 धावेमध्ये केलेला आहे. 26, 26 धावा, एक सन्मानजनक स्कोर धावफलकावरती इथे लागताना दिसतोय. 26 अवरेज बघा, पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. प्रल्हाद येतो आणि प्रल्हाद करून देखील चूक झालेली आहे. पुन्हा एकदा झोल सुटला आणि 2 धावा मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. 28, 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, मात्र या षटकामध्ये धावा खोऱ्याने वाहत आहेत, वेगाने येत आहेत. 28, 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेला, पंचाने लगेच दर्शवलाय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 29 या धावसंख्येवरती. 29, 29 धावा धावफलकावरती. हा चेंडू देखील आपण बघितला, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेला. पुन्हा एकदा पंचाने दर्शवलाय की हा चेंडू देखील वाईड असेल. बघा, एक षटकार आणि एक चौकार आल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास दुणावलाय फलंदाज प्रफुल नाईक याचा, मात्र कुठेतरी लो झालाय, कॉन्फिडन्स लो झाला, आत्मविश्वास कुठेतरी कमी पाहायला मिळतोय गोलंदाज सुनील भोसले याचा. हा चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताला, मात्र नवनाथ गैला आणि चेंडू सोडलाय. बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव कदाचित मिळू शकते. एक धाव मिळेल, जसं काय मिळणार नाहीये. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 31 या धावसंख्येवरती. 32 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावा प्रति षटकामागे 8 ची सरासरी इथे राखावी लागेल जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमला. एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लागलेला आहे.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संकेत तळेकर हा बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. 32 धावांचं टार्गेट आहे. 32 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 8ची सरासरी राखायची आहे. आणि 8ची सरासरी जर म्हटली तर क्रिकेटमध्ये एक चांगली सरासरी म्हटली जाते. अतुल आणि संजय. पहिला चेंडू संजयने उडवलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती धमाकेदार षटकार. संजयने पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. आणि चेंडू जर आपण बघितला तर सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर निघून गेलेला आहे. तिकडे आपण जर जमीन बघितली थोडीशी जमीन ओली आहे, पाणी आहे तिकडे आणि तिकडे हा चेंडू सरळ गेला होता. बघा पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. त्यावेळेस फटका फसले डाऊन झालेले आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिलंय संकेत याने. बघा नव्याने बॅटर आलाय तो म्हणजे नवनाथ गहिला हा नव्याने फलंदाज इन झालाय. ऑन साईडला हा चेंडू गॅप मध्ये घेऊन गेलाय. नवनाथ गहिला याने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बघा फेकी खूप चांगली व्हायला हवी होती. बघा ईमेल प्रमाणे किंवा व्हॉट्सअप प्रमाणे थ्रू जर झाला असता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये तर फलंदाज बाद होऊ शकला असता. इथे जर आपण बघितलं कुठेतरी पत्र व्यवहार करण्याचा प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाचा. थोडासा उशिराने चेंडू पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. यावेळेस बघा उचली घेणार चेंडूला टॅप केलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडलाय. चेंडूला उचलला जाईल तोपर्यंत 2 धावा ह्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळते. अतुल आणि नवनाथ याची या 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. कुठे चेंडूला खेळून काढाय गॅप मध्ये. बघा मैदानाच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. मात्र बाउंड्रीला लागल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये येतोय. बघा चौकार आलेला आहे. चौकाशी धावफलक जाऊन पोहोचतो म्हणजे 14 धावसंख्येवरती. लक्षात घ्या मागे डिक्लेरेशन झोन आहे. पडद्याला लागून जर चेंडू मैदानाच्या आतमध्ये जर आला तर या धावा तुम्हाला पळून पूर्ण करायचे असेल. यावेळेस पाठीवर खूप चांगला फटका इथे केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे होता. चेंडूला फील्ड केला गेलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. खूप चांगला फटका इथे खेळला होता नवनाथ गहिला याने. खूप चांगली फलंदाजी करत असताना धावफलक 2 ने पोहोचतोय तो म्हणजे 16 धावसंख्येवरती 16 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला इथे पूर्ण झालेला. अर्धा पल्ला अजूनही 3 ओव्हरमध्ये पूर्ण करायचा आहे. तो म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पिंडीवाडा टीमला. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रफुल्ल नाईक. सोळा धावांची गरज आहे. अतुल फाईन लेग शॉट फाईन लेगला चेंडू खेळून काढला गेला. एक सिंगल बॅटचा हलकासा इश लागलं होतं.
एक सिंगल धाव मिळालेली आहे. यानंतर आपल्याला मॅच जो पाहायला मिळणार आहे जीवदानी गिरीस आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यानंतर सत्यनारायण स्पोर्ट्स गावराबाडा, एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा, पीर बाबा पापडी आणि इशिका स्पोर्ट्स तडखर. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन इथे खर्च केलेला आहे. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. एक माफकचं आव्हान आपण पाहतोय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 18 धावा धावफलकावरती लागल्या. 14 धावांची गरज आहे. मिड ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलने जरी इथे जरी वाटचाल केली तरी या विजयापर्यंत पोहोचू शकतो जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. आणि विजयाच्या दिशेने त्यांनी वाटचाल देखील केलेली आहे. हा प्रकार पॉवरफुल आहे बघा. नो लुक शॉट आहे. अतुल सुरुंग याच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार आहे. काय फटका होता. ज्यावेळेस कनेक्शन झालं ना त्यावेळेस 6 धावांची मोहर उठवली होती या चेंडूवरती. स्वीट साऊंड आला होता. षटकार 25 धावा धावफलकावरती. हा चेंडू पाहिल्यानंतर खाली आलाय. सबमरीन डिलिव्हरी बघा. अतुल सारखा एक उंच पुरा फलंदाज आहे आणि त्याच्याकरता तुम्ही जर बाउन्सर जर हाताळला तर त्याचा तर नक्कीच फायदा उचलेल आणि आपण बघितला तर फायदा देखील त्याने उचललेला आहे. षटकार टोकला. 25 धावा धावफलकावरती. अजूनही 7 धावांची गरज आहे. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढला. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या दोन चेंडूने आपण या 2 धावेने आपण पाहतो धावफलक 27 धावसंख्येवरती. या षटकामध्ये अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. उचली घेणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झालेला आहे. षटक संपला. दुसरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 13च्या सरासरीने 27 धावा लागलेल्या आहेत आणि इकडे जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावा. पहिला चेंडू इथे आपण जर बघितला तर निर्धाव चेंडू आपण पाहतो. मंगलमूर्ती नागले संघाचे एक आधारस्तंभ खंदे समर्थक उमेश वळवी नक्कीच लाईव्ह मॅच बघतायत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा देखील आल्या त्या स्पर्धेला आणि मोलाचं सहकार्य देखील केलं या स्पर्धेसाठी उमेश वळवी आणि नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये बक्षीस वितरणासाठी देखील ते उपस्थित असतील. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल. मिस्टामिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आला होता मात्र झेल हा सुटलाय. बघा संधी चालून आली होती. या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये गोलंदाजाला. या 2 धावा आल्या. धावफलक 29 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा या षटकामध्ये जर कमी धावा जर खर्च केल्या असत्या तर शेवटच्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक पाहायला मिळू शकला असता. मात्र हा झेल फार महत्वाचा होता. तो झेल सुटला गेलाय.
3 चेंडूचा खेळ तरी बाकी असेल. अजूनही जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे, ती म्हणजे 3. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर इथे रिव्ह्यू घेतलेला लक्षात घ्या. लक्षात घ्या, सर्व संघाने लक्षात घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल, रिव्ह्यू घेत असेल, तर जोपर्यंत संघनायक दर्शवणार नाही तोपर्यंत रिव्ह्यू घेतला जाणार. लक्षात घ्या, आमचं लक्ष असेल जो टॉस करण्यासाठी येईल त्याच्यावरती आमचं लक्ष असेल आणि त्याच्याकडनं जर रिव्ह्यू घेतला जाईल त्यावेळेसच रिव्ह्यू दिला जाईल. तर पंचांचा इशारा होतोय व्हाईट बॉल. वाईट चेंडू आहे, लक्षात घ्या. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही. चेंडू तो निर्धाव. या षटकामध्ये आपण जर बघितल्यानंतर खूप चांगली बॉलिंग झालेली आहे. पहिलं षटक मागणं ठरलं, दुसरं षटक देखील मागणं ठरलं आणि तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक होताना दिसतोय. तर आणखीन डॉट चेंडू काय विकेट जर आल्या येणाऱ्या चेंडूवरती तर कमबॅक होऊ शकतं. आणि यावेळेस बघा मिसटायमिंग झालाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय, झेल फार महत्वाचा होता मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता विजय चौकार येतो या नवनाथ गहिला याच्या बॅटमधून. चला लगेच कॅप्टन देखील पाठवायचा आहे. चला हँडशेक करा आणि हँडशेक केल्यानंतरच मैदान सोडायचं आहे. चला जुदाणी गिरीश संघ आपला कॅप्टन पाठवून द्या. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नवनाथ गहिला ठरतो या सामन्याचा सामनावीर. बॉलिंग करत असताना 2 महत्वाच्या गडी त्याने टिपले, 4 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना देखील खूप चांगली बॅटिंग त्याने केली, 17 धावा बनवल्या. तर नवनाथ गहिला ठरतो या सामन्याचा सामनावीर.